पहिला चेंडू, पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलेला आहे. सिंगल शिवाय काही मिळणार नाही. सिंगलने धावसंख्येचा श्री गणेश होतोय. दोन चेंडूमध्ये दोन धावा आणि या दोन धावा अगदी 30 सर्कलमध्ये घेतलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. दिवा संघाचे 12th मॅन आपण या समालोचन कक्षामध्ये. ओव्हर द विकेट गोलंदाज शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना राऊंड द विकेट सॉरी. इथे मात्र चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की कश्मकश सुरू आहे. काय गोलंदाजी करतोय पॉवर प्लेच्या षटकात गोलंदाजाचं नाव पोहोचवा आमच्यापर्यंत. 12वा खेळाडू ही तुमचा समालोचन कक्षामध्ये नाहीये. आता कमिटी जो निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. दिवा स्पोर्ट दिवा. तीन चेंडू तीन धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी अब्दुल कादिरची आठवण यावी असा गोलंदाज. क्या बात है, क्या बात है. आणखी एक चांगला चेंडू. उमर 55 की दिल बचपन का. असे खेळाडू बघितले ना की नक्कीच रेग्युलर खेळाडू नाही वाटत असेल की क्या बात है, जबरदस्त क्रिकेट. 4 चेंडू टाकलेले आहेत. अर्जुन हा चेंडू पुढे येऊन खेळलेत. समोर अगदी मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू आहे. पुन्हा एकदा सिंगल. मागच्या 5 चेंडूवर बघा अगदी साखल दंडांसारखा बांधून ठेवलेला आहे दोन्ही फलंदाजांना. सिंगल सिंगल फक्त मिळालेली आहे. 4 सिंगल. शेवटचा चेंडू. हा फुलटॉस आहे, हा फुलटॉस. फुलटॉल वसूल होईल का? चेंडू वन बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी हा चौकार. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. दुसरे षटक
कैलास मार्फत टाकलं जाईल. नितीन आणि अनिल ही जोडी खेळपट्टीवर आहे. बॅटमधून अनिलच्या एक चौकार आला. खरं तर झेल घेण्याचा प्रयत्न केला नव्हता तिथे क्षेत्ररक्षकाने आणि त्याच्या डोक्यावरून चौकार. हा चेंडू पूर्णपणे शफल क्रॉस झाले. फलंदाज चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलेले आहे. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी हा चौकार. मागच्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या 5 चेंडूवर प्रभुत्व गाजवलं होतं दिवास्फोट दिवा संघाने. मात्र त्यानंतर गिअर आता बदललेला आहे दोन्ही फलंदाजांनी. खास करून आपण उल्लेख करूया अनिलने एक जो चौकार मारला होता मागच्या षटकामध्ये, त्यानंतर नितीनने, त्यानंतर अनिलच्या बॅटमधून चौकार. ओव्हर द विकेट गोलंदाज कैलास. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टमचा बराच बाहेर चेंडू होता आणि खरं तर सरळ बॅटने कव्हर क्षेत्रामध्ये किंवा पॉइंट क्षेत्रामध्ये टाकला असता तर 2 निश्चितच मिळाले असत्या. परंतु फलंदाजाच्या मनात काय चालतं ते आपल्याला कधीच समजणार नाही. ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा कैलास. हा फ्लायटेड चेंडू फुल टॉस घेतला. क्षेत्ररक्षक तैनात लॉंग ऑन सीमारेषेवर आणि फलंदाज बाद होतोय. झेल बाद पहिला फलंदाज. बॅट्समन बॅटर रुपेश खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं होतं. खरं तर ॲज अ कॅप्टन रुपेश यांनी एक चांगली संकल्पना राबवली गेलेली आहे जी वर्ल्डच्या माध्यमातून. अंतिम सामना जिंकणाऱ्या संघास थेट थायलंड टूर असेल आणि उपविजेता संघास गोवा टूर असेल जी वर्ल्डच्या माध्यमातून. आज जी वर्ल्डचे प्रोप्रायटर गायकवाड साहेब इथे हजर होते आणि त्यांच्या माध्यमातून या दोन्ही संघामध्ये आपण टॉस केली. गोलंदाज तयार. पहिला चेंडूवर पोहोचले नव्हते. अंधाधुंदी फटका. खरं तर नजर खूप महत्त्वाची असते चेंडूवरची, परंतु पहिला चेंडू फ्लायटेड असं वाटलं होतं रुपेशला की चेंडू बॅटच्या अगदी रडारमध्ये आहे, परंतु कुठे ना कुठे चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दुसऱ्या षटकात. हा चेंडू मात्र थोडासा लेग स्पिन झाला. कव्हरला फक्त सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता बनली आहे ती 13. काही चेंडू शेष आहेत या षटकातील, मात्र पहिलं जे षटक टाकलं होतं अर्जुन यांनी सॉलिड, अगदी आजच्या दिवसातील एक चांगलं षटक म्हणता येईल त्या षटकाला. विकेट जरी आली नाही मात्र फलंदाजांना अगदी नाकी 9 आले होते पहिल्या 5 चेंडूवर. चेंडू हवेत आहे. हा इन दी एअर, मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर. 2 निश्चितच मिळतील. तिसरीचाही कदाचित प्रयत्न केला जाईल, परंतु नाही. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावपलकावर लागल्या त्या 15. 7.50 ची सरासरी राखण्यात यश मिळवलेलं आहे न्यूझीलंड पायगाव संघाने. मात्र ह्या धावा जास्त नाहीयेत. मागच्या सामन्याचा जर विचार केला तर बंद्रा मारुती काल्हेर संघाने तब्बल 53चं टार्गेट अगदी सहज पूर्ण केलं होतं 3.2 षटकामध्ये. बंद्रा मारुती काल्हेर संघाला चेसिंगचा बादशाह म्हणायला हरकत नाही, कारण वर्ल्ड संघाविरुद्ध 3 षटकामध्ये 60 धावा पूर्ण करून त्यांनी 59चं टार्गेट हे पूर्ण केलं होतं अगदी 2.3 षटकामध्ये. आता इथे ह्या रजनी क्रिकेटमध्ये न्यूझीलंड पायगाव संघ किती धावा करेल?
रुपेश वैयक्तिक एका धावेवर खेळतोय. नितीन वैयक्तिक 8 धावांवर खेळतोय. बाद झालेला फलंदाज अनिल. आता मात्र गोलंदाजीमध्ये तिसऱ्या षटकात बदल होतोय. हृदय हा चेंडू, पहिला चेंडू स्लॉग स्वीप आहे, परंतु लांबी खूप कमी आहे, खूप कमी लांबी, आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होतोय रुपेश. हा चेंडू उडवलेला आहे, फटका चांगला आहे, लांबी ही चांगली आहे. क्या बात आहे, पहिला चेंडू उडवून दिला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. गणेशच्या माध्यमातून हा षटकार. गणेशने खरं तर श्री गणेश केलेला आहे षटकाराने. इथून न्यू इंग्लंड पायगाव संघाला मागे वळून पाहायची गरज नाहीये. धावा किती आम्ही किती षटकामध्ये किती केल्या ते पाहायची गरज नाही. आता किती करावे लागतील आम्हाला, कारण टार्गेट चांगलं सेट करावंच लागेल दिवा संघासमोर. धावसंख्या धावपलकावर 21-21, परंतु फटका काय होता, अफलातून. आता मात्र फलंदाजाला पूर्णपणे ब्लॉक तिथे केलं होतं. अलॉंग दी कार्पेट, अगदी ग्रासी ग्रीन फील्ड आपण पाहतोय, आणि निश्चितच चेंडू सरपटी चेंडू नक्कीच जातोय डीपला. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने 22 या धावसंख्येवर. समोर नितीन, ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत कर्णधाराला. चांगला फटका आहे. कव्हर क्षेत्रामध्ये मात्र क्षेत्ररक्षकही तैनात होते. चांगली फेक, ओ माय गॉड, तिथे गणेश डेंजर एंडला होते, परंतु जीवाच्या आकांताने त्याने आपली क्रीज पकडली. कारण त्यांना माहीत आहे मी खेळपट्टीवर उभं राहणं खूप महत्त्वाचं आहे. माझ्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवर षटकार आलेला आहे. अपेक्षा माझ्याकडून खूप आहेत प्रेक्षकांना, पाठीराख्यांना, आणि त्या अपेक्षा मला पुऱ्या कराव्या लागतील. सरळ बॅटने खेळला होता, अगदी 90 डिग्रीज मध्ये हा फटका. दुसरीचा प्रयत्न इथे काही गरज नसताना फलंदाज गणेश याची खेळी संपुष्टात. ही विकेट मुद्दाम तर सॅक्रिफाय केली नसेल, परंतु बघा तिथे पहिली धाव पूर्ण केली होती. अवास्तव मी तर म्हणेन दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. आपल्या आगरी भाषेत मध्ये एक म्हण आहे, मांदिल्यासाठी होरका बुडणे. तसंच घडलं. अगदी एका धावेसाठी तिथे गणेशची विकेट बहाल केलेली आहे. आत्महत्या म्हणतात ती यालाच. क्या बात आहे, नवीन बॅट्समन पोलार्ड. नाही, नावासारखी शरीर यष्टी पण आहे त्यांची, आणि मला वाटते फटके पण असतील त्यांच्याकडे असता. नितीन खेळपट्टीवर अजून आहेत. धावसंख्या धावपलकावर आता 25 लागलेले. तिसरे षटक मार्ग असते. समोर संघ दिवा स्पोर्ट दिवा आहे. किमान 40+ न्यू इंग्लंड पायगाव संघाला करावे लागतील. यावेळी चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलेले आहे.
सिंगल तर निश्चितच मिळेल, यामध्ये वादच नाहीये. आता 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 पहिल्या षटकात आल्या होत्या, 8 दुसऱ्या षटकात आल्या, 7 आणि तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 11 धावा आलेले आहेत. गणेशचं धावा होणं खरं तर टर्निंग पॉइंट या इनिंगचं, परंतु आता काय घडलं मागे ते त्याच्यावर विचार करून फायदा नाहीये फलंदाजांना. काय करायचं आहे, कारण धावपलकावर 3 षटकामध्ये लागले 26, किमान 14 ते 15 कराव्याच लागतील या षटकात. चला गोलंदाज लगेच तयार व्हा प्लीज. भरपूर वेळ झालेला आहे. गेली कित्येक रजनी आपण पाहतोय, खूप मेहनत जय भोलेनाथ सरवली पाडा या संघाकडून. आणि जय भोलेनाथ चषक 2025 अगदी फ्लड लाईट मध्ये खेळवणं ही सोपी गोष्ट नाही. यासाठी तुमचं नियोजन, तुमचं आयोजन, जिद्द, त्यानंतर कष्ट, काम करण्याची प्रेरणा, या सर्वच गोष्टी खूप आवश्यक असतात. आणि खास करून महत्त्वाचं म्हणजे आर्थिक सहाय्य. या सर्व गोष्टी जेव्हा मिळून जुळून येतात ना, तेव्हाच असं भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळते. गोलंदाज तयार. हा चेंडू पुल केलेला आहे. यस, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमारेषा पार जातोय. बघूया, पंचांचा इशारा अजून आलेला नाहीये, चेक करायचं आहे. तिसऱ्या पंचांकडे इथे बोट केलेला आहे आणि बघूया आपण नक्कीच चेक कमिटी जी आहे, त्यानंतर तिसरे पंच आहेत, त्यांच्या मार्फत चेक केले जाईल की हा चौकार आहे की षटकार आहे. टेनिस क्रिकेटच नाही तर इंटरनॅशनल क्रिकेट यापासून वाचलं गेलेलं नाहीये, कारण शेवटी 1 आणि 2 धावांचा खूप फरक पडतो. षटकार आहे. यस, पंचांचा इशारा ही षटकाराचा येतोय. तिसऱ्या पंचांनी इथे चेक केलेला आहे, त्यामुळे आमच्याकडे एकच अँगल होता आणि त्या अँगल मधून इथं पंचांनी ठरवलेलं आहे की हा षटकार आहे. त्यामुळे चला, निर्णयामध्ये बदल केलेला आहे. खरं तर कॅमेरामॅन तिथे होते, त्यांनी स्पष्ट बघितला होता. क्षमस्व, हा चौकार आहे. बघा, एकच अँगल होता इथे. आपण शेवटी आपल्यालाही मर्यादा आहेत. टीव्ही मध्ये एका अँगलमध्ये असं वाटलं होतं की खेळपा सीमारेषेवर पडलेला आहे चेंडू, कारण थोडीशी
धूळ जी असते ती उडाली होती, व्हाईट जी आपण बाउंड्री लाईन आखलेली आहे ती उडाली होती आणि त्याच्यामुळे इथून असा कयास लावला गेला तिसऱ्या पंचांकडून की हा षटकार आहे. मात्र त्यानंतर आपण कॅमेरामॅनकडे, जो तिथे कॅमेरामॅन आहे प्रॉपर, त्याच्याकडे विचारणा केली आणि त्याच्याकडून या चेंडूवर निर्णय आपण देतोय की हा चौकार. या चौकाराने धावसंख्या धावपलकावर 30 लागली आहे. यावेळी मात्र चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढले, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल आणि नितीन यांच्या बॅटमधून ह्या 2 धावा पूर्ण. या 2 धावांनी धावसंख्या धावपलकावर 32 लागलेले. बघा नितीन एकाएकी झुंज देत आहेत. मी मगाशीच म्हटलं होतं की नितीन खेळपट्टीवर आहेत, त्यांच्या विकेटची त्यांना अहमियत माहीत आहे आणि म्हणून नक्कीच ते खेळपट्टीवर ठाणं मांडून उभे आहेत. आणखी एक चांगला फटका आहे, परंतु यावेळी गॅप शोधू शकलेले नाहीत. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, डेंजर एंडला त्या ठिकाणी होते पोलार्ड. आता तिसऱ्या पंचांकडे इथे निर्णय सोपवलेला आहे आणि निश्चितच चेक कमिटी तसेच तिसऱ्या पंचांकडून चेक केलं जाईल. फटका तर चांगला होता. खरं तर लगेच क्षेत्ररक्षकाने चेंडूची फेकही केली होती, परंतु गॅदर व्यवस्थित केला गेला का, त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या का, हा प्रश्न आहे पंचांच्या मनात आणि म्हणूनच त्यांनी तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. बॅट्समन आउट आहे. तिसऱ्या पंचांकडून इथे निर्णय देण्यात आलेला आहे. खूप बारकाईने निरीक्षण केलं मित्रांनो आणि शेवटी असा निर्णय देण्यात आला पंचांकडून की फलंदाज बाद आहे. अगदी तुम्हाला सांगू की काही इंचांचा इथे फरक होता आणि नक्कीच पंचांचं मी कौतुक करेन.
खरं तर नीट अँड क्लीन टेलिकास्ट ओम फोटोच्या माध्यमातून. नवीन बॅटर येतोय बॅटिंगला किरण. समोर अजून नितीन. क्या बात आहे, क्या बात आहे. आजच्या रजनीमधील सर्वोत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह. वड शॉट, चेंडू सीमारेषा पार, चौकार. जणू काही आपण त्या ठिकाणी खेळपट्टीवर विराट कोहली पाहतो की काय, असा हा फटका अगदी वारंवार पाहायला विसरणार नाही कोणी असा फटका. क्या बात आहे. नितीनचा क्लास आपण बघितला. या चौकार आणि धावसंख्या धावपलकावर 37 लागलेले. षटकातील काही चेंडू शेष. यावेळी मात्र एज लागली आणि यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षकाची कमाल. कॉट बिहाइंड, नितीन इज गॉन. या अगोदरच्या चेंडूवर एक सर्वोत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह बघितला. त्यानंतर या चेंडूवर आपण पाहतोय की एक जबरदस्त झेल. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेलांपैकी एक झेल. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते राजेश. 37 झालेले आहेत. हाही चांगला फटका आहे. इथे मात्र डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाईल. 4 धावांसाठी चौकार. आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा झालेल्या आहेत आणि 42 धावांचं लक्ष न्यू इंग्लंड पायगाव संघाने समोर ठेवलेलं आहे दिवा स्पोर्ट दिवा संघाच्या. जाऊया आपण पुढील टॉस कडे. कालिकामाता खारबाव आणि जयनुमान गोवे दोन्ही संघाचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी. कालिकामाता खारबाव आणि गोवे. गोवे संघाचे कॅप्टन आलेले आहेत. खारबाव संघाचे कॅप्टन चला 4 षटकांचा टॉस गोवे संघाचे कॅप्टन या ठिकाणी कॉलिंग करतील. दिलीप दादा यांच्या शुभ असते छापा असं म्हणणं आहे, मात्र पडलेला आहे काटा. कालिकामाता कालवार संघ कॅप्टन आपला निर्णय कळवा लगेच. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्र. टॉस झालेले आहे. टॉस खारबाव संघाने जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि गोवे संघाला इथे आमंत्रित केलेले आहे प्रथम गोलंदाजीसाठी.
सवेला 24 चेंडू आणि 42 धावांची गरज. खूप मेहनत आज बघितली, खास करून नितीन गवळी यांच्या मार्फत. कारण नितीनच्या बॅटमधून बघा 22 धावा आल्या. 41 धावामध्ये 22 धावा म्हणजे अर्ध्या अधिक जास्त धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. पहिल्या चेंडूपासून अगदी खेळले आणि त्यांच्या बॅटमधून 3 चौकारी आले. अशी चिवट फलंदाजी आपण बघितली नितीन यांची. आणि त्यांच्या फलंदाजीच्या बळावर आपण पाहतोय 41 धावा करून एक चांगलं टार्गेट 42 धावांचं ठेवलेले. सलामीची जोडी आपण पाहतोय दिवास्फोट दिवा संघाकडून किरण आणि उदय. मागच्या आठवड्यात आपण दिवास्फोट दिवा संघाकडून भव्य दिव्य स्पर्धा आपण RC पाटील फाउंडेशनवर बघितली. आणि त्या स्पर्धेचा विजेता ठरला होता विक्रमसूती वडूनगर संघ. त्यानंतर उपविजेता संघ नक्कीच सन्माननीय अध्यक्ष संजयभाई म्हात्रे यांचा संघ ठरला होता. गोलंदाज तयार होतोय. राऊंड द विकेट. अनिल सलामीस आलेले. त्यानंतर सलामीस गोलंदाजी करतायत. खूप अपेक्षा आहेत त्यांच्याकडून पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिला चेंडू उडवलेला आहे. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. टाळ्यांचा आवाज आपण पाहता व्यासपीठाच्या उजव्या बाजूला. भन्नाट शॉट, चौकार. काय कमी आहे 40+ क्रिकेटमध्ये? एंटरटेन आहे. त्यानंतर आपण जर बघितलं कलात्मकता आहे. हा कलात्मकतेने भरलेला तंत्रशुद्ध फटका आपण बघितला. टेक्निकल शॉट अगदी मनगटाचा उपयोग केला होता. राहुल द्रविड, मोहम्मद अझरुद्दीन ज्याप्रमाणे खांद्यांचा उपयोग करत, मनगटांचा उपयोग करत, त्याचप्रमाणे आपण हा फटका बघितला. तंत्रशुद्ध. पूजेमध्ये चांगले तंत्र आणि क्रिकेट खेळताना खास करून फलंदाजी करताना चांगले तंत्र आवश्यक असतं. इथे मात्र आत येणारा चेंडू होता. बघा गोलंदाजाची चतुराई किती. या अगोदर आपण बघितलं तर ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला होता. त्याला स्लाइड करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता. त्यानंतर गोलंदाजाने आपला टप्पा बदलला. यावेळी चुकलेला आहे गोलंदाज, परंतु फलंदाज चुकणार नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. आणखी एक कव्हर ड्राईव्ह, चौकार. आपल्या तारुण्यामध्ये फक्त चपलांवर, त्यानंतर टी शर्ट वगैरे काही नसायचे. त्यानंतर एक बॅट 11 जण खेळायला. तेव्हा असं आपल्याला वाटलंही नव्हतं, स्वप्नातही नव्हतं की अशा ग्रासी आउटफील्डवर नाईट क्रिकेट आपण कधी काळी खेळू. परंतु 40+ क्रिकेटर्सचं हे स्वप्न स्वप्न म्हणता येणार नाही. त्यांच्या मनातही नव्हतं असं ही गोष्ट पूर्ण झालेली आहे. क्या बात आहे. सोपान पाटील भाचे आहेत दिव्याचे आणि त्यांच्याकडून दिवे संघाला ऑफर आहे. 3 चौकार मारा लगातार किंवा 3 षटकार, तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. हो हो, इथे मात्र त्यांचं ऐकलेलं आहे मामाने आणि मामाने चेंडू पाठवलेला आहे सीमारेषा पार, षटकार. सर्जिकल स्ट्राईक. इथे वाटलंही नव्हतं गोलंदाजाला की आपल्यावर प्रहार होईल, आपल्यावर आक्रमण केले जाईल. चांगला गोलंदाज आहे अनिल, परंतु कधी कधी असं असतं ना, टप्पा तुम्हाला व्यवस्थित मिळत नाही. प्रत्येक वेळी तुम्हाला बॅटमन अलग अलग पाहायला मिळतात. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, मात्र चेंडूची निवड चुकीची होती. हे चेंडू रिव्हर्स स्वीप म्हणजे टॉस झालेले चेंडू रिव्हर्स स्वीप, जास्त त्याच्यावर फटका हा सक्सेस होत नाहीये. त्यासाठी चेंडू थोडा ऑफस्टंपला असावा लागतो, तुमच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू असायला लागतो. आपल्या फॉलो थ्रू, आपल्या रनअप मध्ये चूक करतोय. धावसंख्या धावफलकावर 14 लागलेले करायचे आहेत 42.
बॉलर बॅक ड्राईव्ह, परंतु मागच्या 2 चेंडूंचा जर विचार केला तर 2 चेंडूवर धाव आलेली नाहीये. पहिले षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर आल्या. बिनबाद 14, अजून करायच्या आहेत 28. त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 18. कश्मकश संघर्ष सुरू आहे बॅट आणि बॉल मध्ये. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा. पायगाव संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अंजूर फाटा ते त्या बाजूचे जे संघ आहेत, गाव आहेत, गाशा गुंडाळलेला आहे बऱ्याच संघांनी. मात्र जर बघितलं तर अजूनही पायगाव आणि खारबाव हे 2 संघ या स्पर्धेमध्ये शाबूत आहेत. अजून कालवार ही शाबूत आहे. चला लगेच सामन्याला सुरुवात करा प्लीज. बघा, एक षटक झाल्यानंतर तब्बल 3 मिनिट आपण अशीच वाया घालवलेली आहेत. क्रिकेटमध्ये मी मगाशी म्हटलं, शिस्त खूप महत्वाची आहे. गोलंदाज तयार होतोय. नितीन दुसऱ्या षटकासाठी. इथे गलित क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे अनिल यांच्याकडून. अनिल आज बरेचसे बिझी राहिलेले आहेत. प्रथम फलंदाजी, त्यानंतर गोलंदाजी, आता क्षेत्ररक्षण. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 15 वर पोहोचली. नितीन राऊंड द विकेट गोलंदाजी करायला सुरुवात करतो. इथे मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. यानंतर खारबाव आणि गोवे या 2 संघामध्ये आपण सामना पाहणार आहोत. समोर खेळलेले आहेत. चेंडू डीपला जातोय. मिड ऑफ लॉंग ऑफवर मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद झालेले आहेत. रनिंग बिटवीन द विकेट तितकी चांगली नव्हती. आणखी एक फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावर 22. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अलॉंग दी कार्पेट. सिंगल येईल, परंतु फक्त सिंगलवर समाधान मानावं लागेल. सिंगलने धावसंख्या धावफलकावर 23 लागलेली आहे. दुसरं षटक मार्ग असते. आता 19 ची गरज, कारण धावफलकावर धावा 23 लागल्यानंतर आता मात्र हलक्या हाताने चेंडूला फक्त लेट कट केलेले आहेत. अनिल यांच्या बगलमधून अगदी जवळून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. डीप थर्डमॅन सीमारेषा पार. चौकार. इथेही कलात्मकता होती. लेट कट केली होती. लेट अगदी खेळले होते.
4 धावांनी धावसंख्या 27 वर पोहोचलेली आहे. आता 15ची गरज. दुसरं षटक मार्गस्थ आहे. हा चांगला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू बीट होते. डॉट चेंडूने या षटकाची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आता लागते त्या 27-27. पुढील 12 चेंडूमध्ये करायच्यात 15. समोर 4 व्हीलर जे आहे आपण नक्कीच लाईट जे आहे त्या बंद करा प्लीज. वाईट बॉलचा इशारा येतो पंचांचा. तिसऱ्या षटकाची जी सुरुवात झाली ती वाईडने सुरुवात झाली. मात्र पंचांकडून हा जो निर्णय होता तो रिव्हर्स घेतलेला आहे. येस सर थँक्यू. आय थिंक तिथं झेल सुटलेला आहे यष्टी रक्षकाकडून, कारण बॅटची कड चाटून चेंडू गेला होता यष्टी रक्षकाकडे. ते मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 कॉट बिहाइंडचे जी संधी होती ती संधी गमावलेली आहे. मागच्या 2 चेंडूवर सिंगल आणि या सिंगलने धावसंख्या 28-28. रिव्हर्स केलेले आहेत. चांगला फटका आहे. मिडल ऑफ बॅट चेंडू थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी अप्रतिम चौकार. फार सुंदर फटका होता. यावेळी मात्र फटक्याची जी निवड होती, चेंडूची निवड होती, ती निवड खूप चांगली होती. ओ हो हो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. पॉइंट क्षेत्रामध्ये जबरदस्त कॅच आपण पाहतोय प्रदीप काठेकर यांच्या मार्फत. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल पॉइंट क्षेत्रामध्ये प्रदीप यांच्या माध्यमातून. अफलातून अफलातून पाहू शकता आपण. रिप्ले मध्ये बघूया. बॅकफुटला गेले फलंदाज. खरं तर 7व्या-8व्या स्टंपवर चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट, आणि बघा एका हातामध्ये अगदी जॉन्टी रोड्सच्या अंदाजामध्ये हा झेल घेतला गेला. खरं तर चेंडू बराचसा बाहेर होता. सोडून दिला असता तरी वाईड घोषित झाला असता पंचांकडून. मात्र या चेंडूवर वेगळंच काही लिहिलं होतं. खरं तर या चेंडूवर एक अफलातून झेल लिहिला गेला होता. धावसंख्या धावफलकावर 32 आहे.
बॅटर विनोद. करायच्यात आता 10. चेंडू ही शिल्लक आहेत 8. 8 चेंडू 10ची गरज. हा फुलटॉस होता, मात्र फुलटॉस व्यवस्थित खेळता आलेला नाहीये. बीट होतो फलंदाज, बीट होतोय यष्टीरक्षक. 22च्या रूपाने ही सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर 33 लागतीये. 7 चेंडू 9ची गरज. अजून पायगाव संघाने ही सामना सोडलेला नाहीये. त्यांना माहित आहे एक विकेट जर आली तर सामन्यामध्ये काही घडू शकतं. यस, चेंडू आदलतोय पायांवर, अपील ही होत. क्या बात आहे. आता मात्र अजून धाकधूक वाढलेली आहे. सिंगल आलेले 1/च्या रूपाने आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर 34 लागलेले. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये म्हणजे 6 चेंडूमध्ये करायचे आहेत 8. तीन षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा झालेल्या आहेत आणि नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी तिथे केलेली आहे चक गोलंदाजीसाठी. गोलंदाज गणेश गोलंदाजी करण्यासाठी येतोय, मात्र त्याच्यासाठी इथं अतिरिक्त पंच मैदानामध्ये जात आहेत. तिसरे पंच. 6 मध्ये 8 करायचे आहेत. चांगला फटका आहे. डीप कव्हर पॉइंट सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, भरत आहे तिथे, परंतु कुठे ना कुठे आपण पाहतोय आउटफील्ड जी आहे ती आता रात्रीच्या या रात्रीच्या प्रकाशामध्ये थोडी स्लो झालेली आहे. 2 आल्या. धावसंख्या धावपलकावर 36 लागली. 5 चेंडूमध्ये 6 करायचे आहेत. हा चेंडू टर्न केलेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवर. फक्त आणि फक्त सिंगल येईल. सिंगल डबल वर भर दिला जातोय. आता 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5ची गरज. झाल्या किती त्याला महत्व नाही, करायच्या किती आहेत त्याला महत्व आलेलं आहे. हा चेंडू खेळून काढलेला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि त्या चुकीचा फायदा लगेच दोन्ही फलंदाज घेत आहेत. संधीचं सोनं केलं दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावांनी धावसंख्या
39. 3 चेंडूमध्ये 3ची गरज. काय घडेल काय बिघडेल. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, चांगला फटका आहे, मिडल ऑफ बॅट, लॉंग ऑफ सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात आहेत, मात्र त्याच्या हातातून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि या इथे न्यू मिलन पायगाव संघ या स्पर्धेच्या बाहेर जातोय. हार्ड लक पायगाव अँड अभिनंदन अभिनंदन. दिवा स्पोर्ट दिवा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण लगेच देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच किरण. 26 धावा आपल्या संघासाठी केल्या आणि न्यू मिलन पायगाव सारख्या संघाला इथे पराभूत केलं आणि मॅन ऑफ द मॅचचा खरा हकदार ठरला तो किरण. किरण आपण या व्यासपीठावर लगेच. मी सन्माननीय रमेशजी भोईर साहेब आपणास विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते किरण यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचा आहे.